सेट ह्या चॅप्टर मधला एक नवीन जो पॉइंट आपण आज बघणार आहोत त्याचं नाव आहे वेन डायग्राम्स. आणि वेन डायग्राम्स हे जे ब्रिटिश एक फार मोठे सायंटिस्ट होते, ब्रिटिश एक लॉजिशियन होते, मॅथमॅटिशियन होते. त्यांनी ह्या सर्वप्रथम त्यांनी ह्या क्लोज्ड फिगर्स ज्या इंट्रोड्यूस केल्या त्या क्लोज फिगर्सनाच आपण वेन डायग्राम्स म्हणतोय. तर एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक सेट घेऊ आपण. सपोज ए हा सेट आहे. ए इज इक्वल्स टू नॅचरल नंबर्सचा 1 2 3 4 5. ए हा जो सेट आहे हा वेन डायग्राम मी दाखवते. ए हा जो सेट आहे जो रिप्रेझेंट करायचा आहे आपल्याला वेन डायग्रामने, तर तुम्हाला एक क्लोज फिगर काढावी लागेल. तुम्ही कशीही काढाल तरी चालेल. मी इलिप्स काढला, तुम्ही रेक्टँगल काढाल तरी चालेल. या सेटचं आपण नाव लिहायचं इकडे ए, आणि हे जे एलिमेंट्स आहेत ते या क्लोज फिगर मध्ये तुम्हाला लिहावे लागणार आहेत. एलिमेंट्स 1 2, मी इकडे 3 लिहिला, इथे 4 लिहिला, इथे 5. ही जी क्लोज फिगर आहे ही सर्वात पहिला इंट्रोड्यूस केली जॉन वेन यांनी ही फिगर इंट्रोड्यूस केली. ती फार युजफुल आहे. कशामध्ये? तर तुमच्या सेटचे बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये, रिलेशनशिप्स सांगण्यामध्ये. असं पण लिहू शकते याला. हा सेट मी असाही दाखवू शकते रेक्टँगल मध्ये. ओके, इकडे सेटचे मी नाव लिहिलं, इथं 1 लिहिला. कसंही लिहा तुम्ही. एलिमेंट्स इकडे तिकडे कुठेही लिहिले, क्लोज्ड फिगरच्या आतमध्ये लिहिले म्हणजे तो सेट रिप्रेझेंट झाला. कशाने? वेन डायग्रामने. आलं लक्षात? एक नवीन पॉइंट असून आपण बघणार आहोत वेन डायग्राम्सने, जो की आहे सबसेट. सबसेट म्हणजे काय? सेट ए अँड सेट बी आर टू गिवन सेट्स. तुम्हाला सेट ए आणि सेट बी हे दोन गिवन सेट दिले. सेट बी ला सेट ए चा सबसेट तुम्ही कधी म्हणू शकता? जेव्हा सगळेच्या सगळे एलिमेंट सेट बी चे हे प्रेझेंट असतील सेट ए मध्ये, तेव्हा. सगळेच्या सगळे एलिमेंट सेट बी चे जेव्हा ए मध्ये प्रेझेंट असतील तेव्हा सेट बी हा ए चा सबसेट झाला. इकडे मी ए बद्दल काय बोलते का? नाही, फक्त बी बद्दल बोलते. आपल्याला काय दाखवायचं? बी हा ए चा सबसेट आहे. सगळेच्या सगळे एलिमेंट्स बी चे जेव्हा ए मध्ये प्रेझेंट असतील तेव्हा आपण बी ला ए चा सबसेट म्हणू. एव्हरी एलिमेंट of set B is in set A, then set B is subset of set A. Symbolically, B is subset of A. Symbolically, B is subset of A. हे साइन काय आहे? सबसेटचं. B is a subset of A. सगळेच्या सगळे बी चे एलिमेंट्स ते प्रेझेंट असले पाहिजेत ए मध्ये, म्हणजे बी हा ए चा सबसेट झाला. हेच याचंच एक एक्झाम्पल आपण एक लिस्ट फॉर्म मध्ये बघू आणि वेन डायग्राम्सनी रिप्रेझेंट करू. फॉर एक्झाम्पल, सेट ए तुम्हाला काय दिलंय? 1 पासून 10 पर्यंतचे डिजिट दिले, आणि सेट बी मध्ये काय दिले? 3 5 9 आणि 7. 3 इकडे प्रेझेंट आहे का? आहे. 5 आहे का? आहे. 7 आहे का? आहे. 9 आहे का? आहे. बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत का? तर आहेत. म्हणजेच काय झालं? बी हा सेट ए चा सबसेट झाला. बी हा सेट ए चा सबसेट झाला, कारण की बी चे सगळेचे सगळे एलिमेंट सेट ए मध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजे सेट बी हा सेट ए चा सबसेट झाला. सेट बी हा सेट ए चा सबसेट झाला. आता आपल्याला हे वेन डायग्रामने दाखवायचंय. तर आपण कसं दाखवू? हा मोठा मी काढला ए आणि छोटा काढला बी. सबसेट आहे ना तो, त्याच्यापेक्षा कमीच असणार, छोटाच असणार ना ए पेक्षा. तर आपल्याला बी चे एलिमेंट्स पहिल्यांदा लिहूया. 3 5 7 9, आणि ए चे लिहूया 1 2 3. इकडे आहे ना, 3 परत नाही लिहायचा. 4 5 आहे, 6 7 आहे, 8 9 आहे, 10. वेन डायग्रामने कसं दाखवलं लक्षात आलं? हा जो मोठा आहे बाहेरचा तो सेट ए आहे, आणि हा जो छोटा आहे तो सेट बी आहे. सेट बी हा सेट ए चा सबसेट आहे. आपल्याला त्याची वेन डायग्राम काढायची. सबसेट आहे म्हणजे त्यातले थोडेफार जे आहेत ए मधले, सॉरी बी मधले जे काही आहेत ते ए मध्ये प्रेझेंट असणारच, आणि ए मधले थोडेफार जे एलिमेंट आहेत ते बी मध्ये अवेलेबल आहेत ना. म्हणजे बोलण्याचा अर्थ कळाला का? जे बी मधले एलिमेंट आहेत 3 5 9 आणि 7, 3 5 9 आणि 7 हे जे एलिमेंट्स आहेत ते ए मध्ये पूर्णच्या पूर्ण प्रेझेंट आहेत. म्हणून सेट बी हा सेट ए चा सबसेट झाला.
आपल्याला तो दाखवायचा आहे कसा, तर असा. हे मी बी ची डायग्राम आतमध्ये काढली कारण की हा सेट ए चा मोठ्या ए चा सबसेट आहे. रिपीट कोणताही डिजिट करायचा नाही, दोन्हीत मिळून हा तुम्हाला मोठा सेट आला पाहिजे. आलं लक्षात? सबसेट म्हणजे काय आता जस्ट आपण पाहिलंय, त्या सबसेट वरचे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. ज्यातला पहिला एव्हरी सेट इज सबसेट ऑफ इटसेल्फ. ए हा जर एखादा सेट आहे, सपोज ए हा एक सेट आहे, हा सबसेट आहे इटसेल्फ, म्हणजे ए हा ए चा सबसेट आहे. ची प्रॉपर्टी आहे जी ए हा ए चा सबसेट आहे. दुसरी गोष्ट एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट म्हणजे काय, ज्या सेटमध्ये काही नाही, जो सेट रिकामा आहे, हा जो रिकामा सेट आहे तो प्रत्येक सेटचा सबसेट असणारच. ऑब्वियस आहे ना. सबसेट एम्प्टी सेट इज सबसेट ऑफ एव्हरी सेट. नेक्स्ट, ए आणि बी हे जर इक्वल सेट दिलेले असतील आपल्याला, ए आणि बी हे जर दोन इक्वल सेट आपल्याला दिलेत, ए आणि बी हे इक्वल सेट आहेत ना, तर ए चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स बी मध्ये ए चे एलिमेंट्स काही एलिमेंट्स जरी बी मध्ये असली तर बी चे काही एलिमेंट्स ए मध्ये पण प्रेझेंट असणार. हे दोन्ही इक्वल सेट आहेत. इक्वल सेट म्हणजेच काय, याचे सगळेच्या सगळे एलिमेंट्स बी मध्ये आहेत आणि बी चे सगळेच्या सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत. म्हणजेच काय, ए हा सबसेट ऑफ बी आणि बी हा सबसेट ऑफ ए. याचाच अर्थ काय, इज इक्वल्स टू बी. ए इज इक्वल्स टू बी जर असेल, सेट ए आणि सेट बी इक्वल्स असतील तर ए सबसेट ऑफ बी होणार आणि बी सबसेट ए होणार. याच्यात उलट दिले फोर्थ पॉइंट मध्ये, जर ए सबसेट बी आहे आणि बी सबसेट ए आहे, ए हा सबसेट आहे बीचा आणि बी हा सबसेट आहे ए चा, तर काय होणार, सेट बी ए इज इक्वल्स टू सेट बी. सेट ए आणि सेट बी हे इक्वल सेट येणार आहे. आलं लक्षात का? प्रत्येक सेट त्याचाच सबसेट असतो. सेट ए इज सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा त्याचा सबसेट असतो. एम्प्टी सेट हा प्रत्येक सेटचा सबसेट असतो. फाय सबसेट ऑफ ए. आणि ए आणि बी हे दोन जर इक्वल सेट्स असतील, ए इज इक्वल्स टू बी असेल, तर सेट ए सबसेट ऑफ बी आणि बी सबसेट ऑफ ए असणार. आणि जर ए सबसेट ऑफ बी, बी सबसेट ऑफ ए असेल, असं असेल तर सेट ए आणि सेट बी हे दोन इक्वल सेट्स असणार आहेत. ह्या प्रॉपर्टीचा पुढे जाऊन भरपूर वेळा परत परत यूज होणार आहे, लक्षात ठेवा. आलं ना लक्षात? नेक्स्ट जो आपण पॉइंट बघणार आहोत त्याचं नाव आहे युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट, थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट अंडर कन्सिडरेशन इज नोन ॲज अ युनिव्हर्सल सेट. असा एक जो मोठा सेट आहे किंवा असा एक सेट जो आपण विचार करतोय, जो इतर सेट्सनाही सामावून घेतोय, जो इतर सेट्स बाकीच्या सेट्सना सामावून घेणाऱ्या सेटला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणू शकतोय. एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट. तुमच्या स्कूल मधले जे काय स्टुडंट्स आहेत जे क्रिकेट खेळतात असे तुम्ही सपोज करताय, मधले तुम्हाला सिलेक्ट काही थोडी मुलं सिलेक्ट करायचे. कशासाठी? तुमच्या गेमसाठी, तुमच्या स्पोर्ट्ससाठी, ऍज अ तुमची टीम म्हणून तुम्हाला सिलेक्ट करायचे. तर तुम्ही त्यातली 15 मुलं सिलेक्ट केली. सपोज स्टुडंट्स हू प्ले क्रिकेट. ओके, स्टुडंट हू प्ले क्रिकेट. आणि ही त्या 15 मुलांची टीम आहे जी तुम्ही सिलेक्ट केली आहे. टीम ऑफ क्रिकेट. ही जी सगळी मुलं आहेत जी तुमच्या ओव्हरऑल स्कूल मधली आहेत, जे स्टुडंट आहेत, जे क्रिकेट खेळतात, ज्यांना क्रिकेट खेळायला आवडते, हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट ऑलवेज डिनोटेड इन कॅपिटल लेटर यू. ओके, हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. आणि जी काही तुम्ही टीम घेतली, त्यातले जे खेळणाऱ्यातले जे तुम्ही सिलेक्शन केले त्या मुलांचं, हा झाला तुमचा टीम ऑफ. ही झाली तुमची टीम जी की सबसेट असेल तुमच्या युनिव्हर्सल सेटचा. युनिव्हर्सल सेट मध्ये असे आपण सेट घेतो, सगळ्या या सेट्सना कव्हर करणारा जो सेट आहे, जो मोठा सेट आहे, त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणतो. आलं का लक्षात? नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहोत, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट मध्ये सपोज यू हा युनिव्हर्सल सेट आपण घेतोय आणि ए हा असा सेट घेतोय जो की सबसेट आहे युनिव्हर्सल सेटचा. तर ए चा कॉम्प्लिमेंट कसा आपण लिहिणार? एक एक्झाम्पल घेते म्हणजे समजेल. सेट यू काय घेतलाय मी, 1 to 10 डिजिट्स घेतलेत. सेट ए काय आहे, 2, 4, 6, 8 आणि 10 आहे. ए कॉम्प्लिमेंट कसा येणार? ए कॉम्प्लिमेंट कसा लिहायचा? ए
आणि डॅश द्यायची किंवा ए वर असा छोटासा सी लिहायचा म्हणजे एचा कॉम्प्लिमेंट. ए डॅश दिली तरी चालेल, एच्या वर छोटासा सी लिहिला तरी चालेल. याचा मिनिंग काय? कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल्स टू इन द कर्ली ब्रॅकेट सेट यू मधले असे एलिमेंट जे प्रेझेंट नाहीत ए मध्ये. असे एलिमेंट जे प्रेझेंट नाहीत ए मध्ये म्हणजे काय? एचा कॉम्प्लिमेंट. आपल्याला सांगायचं काय? एचा कॉम्प्लिमेंट कसा येणार आहे? असे एलिमेंट्स यू मधले जे ए मध्ये नाहीत. मग ए मध्ये कोण आहे? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. हा 2 आहे, हा 4 आहे, हा 6 आहे, हा 8 आहे आणि हा 10 आहे. हे सगळे काढून टाकायचे. राहिले कोण? 1, 3, 5, 7 आणि 9. ए चा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? जे एलिमेंट्स ए मध्ये प्रेझेंट आहेत ते सगळे युनिव्हर्सल सेट मधून कट करायचे आणि जे राहतील तो ए चा कॉम्प्लिमेंट आला. प्रॉपर्टीज आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटच्या. त्यातली पहिली प्रॉपर्टी, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश. ए आणि ए डॅश मध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही. जस्ट आपण एक्झाम्पल पाहिलं. परत एकदा बघायचं का? हा यू इले हा सबसेट आहे यूचा. ए काय घेतलाय आपण? 2, 4, 6, 8 आणि 10. तर ए कॉम्प्लिमेंट काय येणार? 1, 3, 5, 7, 9. हा असं आपण एक्झाम्पल मगाशी बघितलंय, होय ना? यू हा युनिव्हर्सल सेट घेतलाय पण 1 to 10 डिजिटचा. हा सेट ए आहे आणि सेट ए मधले सगळे एलिमेंट्स इथे स्किप करायचे यू मध्ये आणि जे बाकीचे जे राहतात कट करायचे. ए सेट ए चे सगळेचे सगळे एलिमेंट कट करायचे आणि जो बाकी जो राहतो त्याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो सेट ए चा. आलं लक्षात? मग सेट ए चा आपण जर कॉम्प्लिमेंट म्हणतो तर सेट ए आणि सेट कॉम्प्लिमेंट ऑफ ए या दोन सेटमध्ये कॉमन काय दिसते का तुम्हाला? दिसणारच नाही, कारण की तो त्याचा कॉम्प्लिमेंट आहे. एकही एलिमेंट समान येत नाही, एकही एलिमेंट इक्वल येत नाही. नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश. ए आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एकही एलिमेंट कॉमन येत नाही. ए हा सबसेट आहे युनिव्हर्सल सेटचा, तर ए कॉम्प्लिमेंट पण सबसेट आहे ना युनिव्हर्सल सेटचा. नेक्स्ट, कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज एम्प्टी सेट. पूर्ण सगळ्या युनिव्हर्सल सेटचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर तो ऑब्वियस आहे एम्प्टीच येणार आहे आणि एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट घेतला तर युनिव्हर्सल सेट येणार आहे. हे छोटेसे पॉइंट्स आहेत पण ते तुम्हाला ऍज अ ऑब्जेक्टिव्ह म्हणून येऊ शकतात, तर हे लक्षात ठेवा. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3.